आणि एक पण मांडला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी की सिंहगड आपल्या ताब्यात घ्यायचं म्हणून. गडाला पण सिंहगड, त्यामुळे सिंहगड नाव असं ठेवलं होतं. तर राम राम मंडळी, मी तुमचा सौम्य ब्लॉगर. तर आज असं अचानक निवेदन झालं की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचं आपलं मधनं कधी पण अचानक ठरतं कुठं जायचंय म्हणून. संध्याकाळचं नियोजन करायचं आणि सकाळचं निघायचं. तसं नियोजन होतं आमचं इथं हडपसर मध्ये. जरा माझं काम होतं, ते काम पूर्ण केलं. तसा तर थोडाफार उशीर झाला होता. म्हणलं आपल्या गडावर पण फिरून यावं आणि गड पण माहित नव्हतं नक्की कुठं आहे, ते पण फिरून यावं. घनदाट असं जंगल, ती पण निसर्ग नटलेला चांगला दाट झाडीनं, आणि त्यातून आम्ही गाडीवर राईड करताना ते आपलं काम पण पूर्ण झालं. आणि घरी जाऊन तरी म्हणलं काय करणार आहे, तोपर्यंत म्हणलं आपल्या किल्ल्यावर पण फिरून यावं. आपला किल्ला तरी करेल कसा आहे कसा नाही. तसे आमची पहिलीच बारी होती गडावर यायची. गडावर पण आता आम्हाला खरं तर चालत यायचं होतं, पण चालत यायला काही जमलं नाही. कारण आम्हाला परत गड पण फिरायचं सगळं करायचं म्हणलं, चालत जायला पण जास्त वेळ लागेल. आम्ही असं कित्येक किल्ल्यावर गेलोय, पण गाडी घेऊन काही वर गेलो नाही. ह्या पहिल्याच असं किल्ल्यावर गाडी घेऊन आलोय. गाडी बिरी मस्तपैकी पार्किंग मध्ये पार्क केली आणि आता आम्ही गड सफारीला सुरुवात केली. आता जस्ट गाडी लावली पार्किंग मध्ये आणि आम्ही आता गड सफारीला सुरुवात केली. आता पहिलीच बारी गडावर आलोय. गडावरली जास्त काय माहिती नाही, पण जेवढी माहिती शक्य होईल ती जेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोचवील. तुम्ही कधी सिंहगडावर आला तर घोड्याची पांगा नक्की बघा. हे असं कुठं वाटे इकडे जायला तर नक्की गोण्याची पांगा. काय बक्की नक्की केलं कसं असेल बक्की. घेतला व्हिडिओ चालू आहे, ब्लॉग चालू आहे. अरे बापरे कसं आहे बक्की. हा बघ कसं बघ कसं केलं असं. खरं तर ही जागा कातळात खोदकाम करून तयार केलेली आहे, लेण्यांच्या रचनागत. आणि आपलं खांब कसं असतात खांबागत. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की घोड्याची पागा नसून पहिलं आपलं पिण्यासाठी पाण्याचं टाक केलं होतं, त्यामुळे ही टाका असं म्हणलं जातं. पण काही वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर हे घोड्याची पांगा असं त्याला म्हटलं जातं, कारण इथं गुढी पण बांधायची. त्यामुळे असा घोड्याची पांगा पण असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. आता आपण आजच्या काळात बघतो, पहिलं आपलं बघतो नंतर दुसऱ्याचं. आता तसंच आपले वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या सुपुत्राचं लग्न होतं आणि एक पण मांडला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी की सिंहगड आपल्या ताब्यात घ्यायचं म्हणून. आणि तानाजी मालुसरे त्यांच्या घरी गेलो होतं आमंत्रण द्यायला की माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणून तुम्ही यायलाच पाहिजे. तितक्यात आऊसाहेब म्हणले की आम्हाला गड घ्यायचा आहे. पण तानाजी पहिलं सिंहगडाचं मूळ नाव होतं कोंढाणा किल्ला असं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर त्यांचे विश्वासू सरदार बालमित्र आपलं तानाजी मालुसरे यांच्या मावळ्यांनी मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. त्यानंतर त्या बलिदान देऊन हा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवलं होतं. गड आला पण सिंह गेला, त्यामुळे सिंहगड नाव असं ठेवलं होतं. तर राम राम मंडळी, मी तुमचा सौम्य ब्लॉगर. तर आज असं अचानक निवेदन झालं की आपलं सिंहगडावर यायचं. आमचं होतं जरा पुण्यात काम हडपसर मध्ये, ते जरा लवकरच झालं. पण या ट्रॉफिक मध्ये ह्याच्यामुळे सगळ्यात आमचा वेळ गेला. तरी पण म्हणलं आपण आता आलोय, म्हणलं आता गडावर फिरून जायलाच पाहिजे. अभिषेकने केलं होतं नियोजन, जाऊ म्हणलं गडावर. घरी जाऊन तरी असं काय काम नाही, घरी जाऊन आपलं उत्साह पाडण्यापेक्षा इथं आपल्या महाराजांच्या गडावर आलेलं लय भारी काम. आणि आपला माहिती पण भेटली. मी तर काय लय फिरत नाही, पण या अभिषेकमुळे जरा फिरतो, आपल्या गडा बिडा ह्याच्यावर येतो. आणि आम्हाला बोलायचा काय एवढा तर काय म्हणतात ही नाही, सराव नाही बोलायचा. नाही तर सगळी माहिती दिली असती. आणि जरा पाऊस बिऊस येतोय त्यामुळे जरा मोबाईल काढाय बाहेर, पण आपलं लय अडचण होती आणि मोबाईल पण जरा भिजतोय. आणि आम्हाला जाता जाता फॉरेनर पण भेटले तर नाही बाई. हा आणि किधरचं आहे मणिपूर. मग त्याला म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज तुला मालूम आहेत का? ते मग माहित नाही, पण मला माहिती आहे ते कोण आहेत. आता हे मणिपूरवर ना आलाय फार. आता आपल्या माणसानं इथले ते येऊन गडावर फिरायचं महत्व म्हणजे लय आम्हाला लहानपणापासून लागलेलं आहे. किल्ल्यावर फिरायचं म्हणजे मजाच मजा असं वाटायचं. पण किल्ल्यावर आलं की असलं फ्रेश वातावरण. तसं हे किल्ला आम्ही काय चढलो वगैरे नाही, डायरेक्ट गाडीने आलोय. तसं चालणार होतो आम्ही, पण जरा उशीर झाला होता आणि घरी पण लवकर जायचं होतं. त्यामुळे म्हणलं आपल्या गाडी घेऊनच वर जावं डायरेक्ट. रस्ता पण होता चला. व्ह्यू पण एकदम खतरनाक आणि कडक आहे.
हे बघ कसं शत्रूवर नजर ठेवण्यासाठी गेले. बघ कसं दिसतंय. काय आडी लावली असं ना. बघ इथून पण दिसतंय. बघ सगळं हायचं दिसतं ते. तर मित्रांनो जेवढी आम्हाला माहिती होईल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोचवेल. आणि आपला व्हिडिओ युट्यूबवर पण बघा. जास्त काय मला पण गाडाविषयी काही माहिती नाही. आम्ही जसं नियोजन करून आलोच नव्हतो की आम्ही आलो होतो. आमचं ते एक महत्वाचं काम होतं ते काम करायला. ते काम पण आपलं चांगलं झालं. तर मग आणि म्हणलं आता जवळच्या जवळ गड पण आहे. गडा पण फिरून येऊ. त्यामुळे जर्मनी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता तर आपल्याला सहसा करून तानाजी मालुसरेंचा इतिहास माहिती. तानाजी मालुसरेंनी इथूनच आपलं 300 सैनिक चढवलं होतं गोरपडीच्या साह्याने. गनिम कापलं. व्हिडिओ पण जास्त काय काढले नाहीत कारण इकडे पाऊस बिवसलंय त्यामुळे काही व्हिडिओ काय काढले नाहीत. जेवढी माहिती मला शक्य होईल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता आम्ही चाललो छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला. छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावर झाला होता. आणि समाधी महाराजांची तसं व्हिडिओ जास्त करायचं होतं. मला जास्त माहिती काढायची होती पण पावसामुळे माझा मोबाईल भिजला त्यामुळे जास्त माहिती काढता आली नाही. आणि जेवढी माहिती काढली तेवढी माहिती मी आता यूट्यूबवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ. आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटतोय तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढं आता सबस्क्राईब करा.